आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्यापासून वाचला। नगराध्यक्षांच्या तत्परतेमुळे पाईपलाईनची तातडीनं दुरुस्ती। बिरनाळ तलाव ते जत शहराकडे येणारी मुख्य पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अचानक फुटल्यानं शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली होती। मात्र घटनेचं गांभीर्य ओळखून जतच्या नगराध्यक्षांनी व नगरसेवक यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत युद्ध पातळीवर दुरुस्ती काम करून घेतल्यानं जतकरांचा पाणी प्रश्न तुर्तास सुटलाय। नेमकी घटना काय? जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य स्रोतांपैकी एक असलेला बिरनाळ तलावातून येणारी जलवाहिनी अचानक फुटली। यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊ लागले होते। जर ही गळती वेळेत थांबवली नसती तर जत शहराच्या अनेक भागातील पाणी पुरवठा 2 ते 3 दिवस पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता होती। पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच जतच्या नगराध्यक्षांनी कोणताही विलंब न लावता बिरनाळ परिसरातील घटनास्थळी भेट दिली। केवळ पाहणी करून न थांबता त्यांनी तातडीनं नगरपालिकेचे कर्मचारी आणि तंत्रज्ञांना पाचारण केले। देखरेख दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत नगराध्यक्ष स्वतः तिथं उभं राहिले। वेगवान काम, आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीनं काही तासातच पाईपलाईनची गळती थांबवून ती पूर्ववत करण्यात आली। शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। जत शहराचा पाणीपुरवठा ही आपली प्राथमिकता आहे। तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही तातडीनं दुरुस्तीला प्राधान्य दिले। नगराध्यक्ष यावेळी जतचे नगरसेवक परशुराम मोरे, कुमार साळे, प्रमोद हिरवे, गौतम ऐवाळे, मिथुन भिसे, अविनाश सोनुले, जत मोरे आदी उपस्थित होते। तलावातून पाईपलाईन जी जतच्या शहराला पाणी पुरवठा करते आहे त्या पाईपलाईनमध्ये एक तरी ती पाईपलाईन जुनी झालेली आहे आणि बऱ्याच वेळा मुद्दामून त्या पाईपलाईनला खडा मारला जातो आणि नगरपालिकेला बदनाम करायचं आणि या बातम्या पसरवायच्या असं चुकीच्या पद्धतीचं काम आता शहरात चालू झालेलं आहे। प्रत्यक्ष पाहणी करताना लक्षात आलं की तिथं काही लिकेज असेल ताबडतोब 24 तासाच्या आत ते लिकेज काढलं जातं आणि काढल्या दुसऱ्या दिवशी रात्रीतून काही खोडसाळपणा करून पुन्हा लिकेज हे करण्यात येत आहे। याची आता आम्ही फौजदारी दाखल करून याचा बंदोबस्त करायला पाहिजे म्हणून ही मागणी करतोय। आणि काही जुन्या काळामध्ये जे पाईप जे बदललेत ते 50, 60, 70 पाईप काहीतरी बदललेत अशी माहिती मिळाली, परंतु त्या जुन्या काळाच्या कुठल्या क्वालिटीचे पाईप घातलेत याची काही कल्पना नाही। त्याचीही चौकशी आम्ही लावणार आहे आणि त्याचबरोबर ही संपूर्ण पाईपलाईन ही खूप वर्षापासूनची 40 वर्षांपूर्वीची जुनी आहे। त्यामुळे सातत्यानं असं पाईपलाईन मध्ये फुटणं आणि त्याची दुरुस्ती देखभाल करणं हे सातत्याचं काम आहे आणि याचं कुणीतरी श्रेय घेऊन मार्केटिंग करून चुकीच्या बातम्या या पसरत असतील तर त्याचाही बंदोबस्त नजीकच्या काळात केला जाईल। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।